लेसन नंबर 2 मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ इंटेजर्स यामधील प्रॅक्टिस सेट 9 आता आपण सोडवणार आहोत. डिव्हिजन ऑफ इंटेजर्स, रूल्स फॉर द डिव्हिजन ऑफ इंटेजर्स. पूर्णांकांच्या भागाकाराचे नियम हे पूर्णांकांच्या गुणाकाराच्या नियमासारखेच आहेत. द क्वोशिएंट ऑफ टू पॉझिटिव्ह इंटेजर्स इज अ पॉझिटिव्ह नंबर. दोन धनपूर्णांकांचा भागाकार हा धनपूर्णांक असतो. द क्वोशिएंट ऑफ टू निगेटिव्ह इंटेजर इज अ पॉझिटिव्ह नंबर. दोन ऋणपूर्णांकांचा भागाकार देखील धनपूर्णांकच असतो. द क्वोशिएंट ऑफ पॉझिटिव्ह इंटेजर अँड अ निगेटिव्ह इंटेजर इज ऑलवेज अ निगेटिव्ह नंबर. धनपूर्णांक आणि ऋणपूर्णांक संख्यांचा भागाकार हा नेहमी ऋणपूर्णांक संख्याच असतो. प्रॅक्टिस सेट 9 त्यामधील पहिले एक्झाम्पल आहे -96 डिवाइड बाय 16. या ठिकाणी पहिला निगेटिव्ह इंटेजर आहे आणि दुसरा पॉझिटिव्ह इंटेजर आहे, त्यामुळे त्याचं उत्तर निगेटिव्ह नंबर येणार आहे. 16 6 जा 96. 16 ने 96 ला डिवाइड केल्यानंतर क्वोशिएंट येतो 6 आणि यामध्ये एक निगेटिव्ह इंटेजर आहे आणि एक पॉझिटिव्ह इंटेजर आहे, त्यामुळे त्याचं आन्सर निगेटिव्ह नंबर आलेला आहे. पुढील उदाहरण पहा. 98 डिवाइड बाय -28. या ठिकाणी देखील एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह इंटेजर आहे, त्यामुळे त्याचं आन्सर निगेटिव्ह नंबर येणार आहे. 98 आणि 28 या दोन्हीही इंटेजरला 14 ने डिवाइड करता येतं. 14च्या टेबलमध्ये या दोन्ही संख्या येतात, म्हणून आपण या दोन्ही संख्यांना 14 ने डिवाइड केलेला आहे. 14 7 जा 98, 14 2 जा 28. आता या एक्झाम्पलमध्ये डेनोमिनेटरला मायनस चिन्ह आहे, परंतु त्याचं आन्सर आल्यानंतर आपण न्यूमरेटरला मायनस चिन्ह दिलेलं आहे, कारण भागाकार केल्यानंतर डेनोमिनेटरला मायनस चिन्ह न देता ते न्यूमरेटरला द्यायचं आहे. पुढील उदाहरण -51 डिवाइड बाय 68. या ठिकाणी देखील एक निगेटिव्ह इंटेजर आहे आणि एक पॉझिटिव्ह इंटेजर आहे, त्यामुळे याचं आन्सर देखील निगेटिव्ह नंबर येणार आहे. -51 आणि 68 हे दोन्ही इंटेजर 17च्या टेबलमध्ये येतात. 17 3 जा 51, 17 4 जा 68. त्यामुळे 17 ने न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर दोघांनाही डिवाइड केल्यानंतर क्वोशिएंट आलेला आहे -3/4. चौथं एक्झाम्पल 38 डिवाइड बाय -57. या दोन्ही इंटेजर्सला 19 ने डिवाइड करता येतं. 19च्या टेबलमध्ये 38 देखील येतात आणि 19च्या टेबलमध्ये 57 देखील येतात. या ठिकाणी एक इंटेजर पॉझिटिव्ह आहे आणि दुसरा इंटेजर निगेटिव्ह आहे, त्यामुळे याचं आन्सर निगेटिव्ह नंबर येणार आहे. 19 2 जा 38, 19 3 जा 57. यांचं आन्सर निगेटिव्ह आलेलं आहे, परंतु मायनसचं चिन्ह आपण न्यूमरेटरला दिलेलं आहे. पाचवं एक्झाम्पल -85 डिवाइड बाय 20. या एक्झाम्पलमध्ये देखील एक निगेटिव्ह इंटेजर आहे आणि एक पॉझिटिव्ह इंटेजर आहे. 85 आणि 20 या दोन्ही संख्यांना 5 ने डिवाइड करता येतं. 5 ने 85 ला डिवाइड केल्यानंतर क्वोशिएंट येतो 17 आणि 5 ने 20 ला डिवाइड केल्यानंतर क्वोशिएंट येतो 4. या ठिकाणी एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह इंटेजर असल्या कारणाने त्याचा आन्सर निगेटिव्ह नंबर आलेला आहे. -150 डिवाइड बाय -25. या एक्झाम्पलमध्ये दोन्हीही निगेटिव्ह इंटेजर आहेत, त्यामुळे त्याचा आन्सर पॉझिटिव्ह नंबर आलेला आहे. 25 6 जा 150. 100 डिवाइड बाय 60. या ठिकाणी दोन्ही पॉझिटिव्ह इंटेजर आहेत, त्यामुळे त्यांचं आन्सर देखील पॉझिटिव्ह इंटेजरच असणार आहे. 100 आणि 60 हे दोन्ही इंटेजर 20च्या टेबलमध्ये येतात, म्हणून या दोघांनाही 20 ने डिवाइड करता येतं. 25 जा 100, 23 जा 60. त्यामुळे याचं आन्सर आहे 5/3.
9 डिवाइड बाय -54. 9 आणि 54 हे दोन्ही इंटेजर 9 च्या टेबलमध्ये येतात, म्हणून आपण याला 9 ने डिवाइड केलेला आहे. भागाकार करत असताना दोन्ही संख्यांना भाग जाईल अशी मोठ्यात मोठी संख्या घ्यायची आहे. 9 आणि 54 या दोघांनाही भाग जाईल अशी मोठ्यात मोठी संख्या आहे 9. या दोन्ही संख्यांना 3 नेही भाग जातो, परंतु आपल्याला मोठ्यात मोठी संख्या हवी आहे, म्हणून आपण इथे 9 घेतलेले आहेत. 9 1 जा 9, 9 6 जा 54. या ठिकाणी देखील डिनोमिनेटरला मायनस चिन्ह आहे, परंतु भागाकार केल्यानंतर आपण न्यूमरेटरला मायनस चिन्ह दिलेलं आहे. 9 upon -54 is equal to -1 upon 6. 78 डिवाइड बाय 65. या ठिकाणी दोन्हीही पॉझिटिव्ह इंटिजर आहे, त्यामुळे त्याचं आन्सर देखील पॉझिटिव्ह नंबर असणार आहे. 78 आणि 65 हे 13 च्या टेबलमध्ये येतात. 78 आणि 65 या दोघांनाही भाग देता येईल अशी मोठ्यात मोठी संख्या आहे 13. 13 6 जा 78, 13 5 जा 65. याचं आन्सर आहे 6 upon 5. -5 डिवाइड बाय -315. आता या दोन्ही संख्यांना आपल्याला 5 नेच डिवाइड करता येईल. 5 1 जा 5 आणि 5 ने 315 ला डिवाइड केल्यानंतर क्वोशियंट येतो 63. या ठिकाणी हे दोन्हीही निगेटिव्ह इंटिजर असल्या कारणाने त्याचं आन्सर पॉझिटिव्ह नंबर आलेला आहे 1 upon 63. Write 3 divisions of integers such that the fractional form of each will be 24 upon 5. ज्यांचे उत्तर 24/5 येईल असे पूर्णांकांचे 3 भागाकार तयार करा. या ठिकाणी डिव्हिजन्स ऑफ इंटेजर्स तयार करत असताना 24 upon 5 या फ्रॅक्शनच्या न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर या दोघांनाही एकाच संख्येनं गुणायचं आहे. मग त्या ठिकाणी आपण कोणतीही संख्या जरी घेतली तरीही चालेल. आता पहिलं एक्झाम्पल पहा. 24 upon 5 या फ्रॅक्शनच्या न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर दोघांनाही 5 ने मल्टिप्लाय केला आहे. 24 5 जा 120, 5 5 जा 25. आता या ठिकाणी 120 upon 25 या फ्रॅक्शनच्या न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला 5 ने जर आपण डिवाइड केलं तर 24 upon 5 हेच आन्सर येणार आहे. त्यानंतर दुसरे एक्झाम्पल पहा. 24 upon 5 या फ्रॅक्शनला -3 ने आपण मल्टिप्लाय केला आहे. 24 आणि -3 यांचं मल्टिप्लिकेशन येतं 72. या ठिकाणी गुणाकार करत असताना दोन्हीही इंटेजर निगेटिव्ह इंटेजर्स घेतलेले आहेत, त्यामुळे याचं आन्सर पॉझिटिव्ह नंबर आलेला आहे. पुढील उदाहरणामध्ये 24 upon 5 या फ्रॅक्शनच्या न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला 2 ने मल्टिप्लाय केला आहे, त्यामुळे याचं आन्सर येतं 48 upon 10. क्वेश्चन नंबर 3. राईट 3 डिव्हिजन्स ऑफ इंटेजर्स सच दॅट द फ्रॅक्शनल फॉर्म ऑफ ईच विल बी -5 upon 7. ज्यांचे उत्तर -5/7 येईल अशा पूर्णांकाचे 3 भागाकार तयार करा. आता या ठिकाणी -5 upon 7 अशा प्रकारचं उत्तर येईल असे भागाकार तयार करायचे आहेत. गुणाकार केल्यानंतर आपल्याला आवश्यक असलेले भागाकार मिळतात. -5 upon 7 याच्या न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला या ठिकाणी 9 न मल्टिप्लाय केला आहे, त्यामुळे याचं आन्सर येतं -45 upon 63. -45 upon 63 याचा न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर याला जर आपण 9 ने डिवाइड केलं म्हणजेच भागलं तर भागाकार येणार आहे -5 upon 7. म्हणून -5 upon 7 हे उत्तर येणारा हा भागाकार आहे. -5 upon 7 या फ्रॅक्शनच्या न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला 2 ने या ठिकाणी मल्टिप्लाय केला आहे, त्यामुळे याचं आन्सर येतं -10 upon 14. -10 upon 14 याचा न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर या दोघांनाही जर आपण 2 ने भागलं तर याचा भागाकार येणार आहे -5 upon 7.
पुढील एक्झाम्पल मध्ये -5/7 याच्या न्यूमरेटर आणि डेनोमिनेटरला 5 ने मल्टिप्लाय केला आहे. 5 5 जा 25, 7 5 जा 35. या ठिकाणी एका इंटेजर्सला मायनस चिन्ह असल्या कारणाने उत्तराला देखील मायनस चिन्ह आलेला आहे. The fish in the pond below carry some numbers. Choose any 4 numbers and carry out 4 multiplication with those numbers. Now choose 4 other pairs and carry out divisions with these numbers. खाली एका तलावात काही संख्या धारण केलेले मासे आहेत. कोणत्याही 4 जोड्या घेऊन त्यातील संख्यांचे गुणाकार करा. तसेच 4 कोणत्याही जोड्या घेऊन त्यातील संख्यांचा भागाकार करा. आता या ठिकाणी एक्झाम्पल दिलेला आहे. या पॉइंट्स मधील -13 ही संख्या घेतलेली आहे. तसेच या पॉइंट्स मधील -15 ही देखील संख्या घेतलेली आहे आणि त्याचं मल्टिप्लिकेशन केलं आहे. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर त्याचं आन्सर येतं 195. या ठिकाणी डिव्हिजनचा देखील एक एक्झाम्पल दिलेला आहे. या पॉइंट्स मधील -24 ही संख्या घेतली आहे आणि +9 ही संख्या घेतली आहे. यांचा भागाकार केल्यानंतर उत्तर येतं -8/3. -24/9 याचा न्यूमरेटर आणि डेनोमिनेटर या दोघांनाही जर आपण 3 ने डिवाइड केलं तर उत्तर येतं -8/3. तर अशाच प्रकारची 4 एक्झाम्पल आपल्याला स्वतः तयार करायचे आहेत. या ठिकाणी मल्टिप्लिकेशनची 4 एक्झाम्पल तयार केले आहेत आणि डिव्हिजनची 4 एक्झाम्पल तयार केले आहेत. ते आपण समजावून घेऊया. -13 हा या पॉइंट मध्येच असलेला इंटिजर आहे. त्यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर येतं 351. -8 आणि +13 या ठिकाणी -8 आहेत आणि पुढे +13 आहेत. त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं की त्याचं आन्सर येतं -104. तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये -18 घेतलेले आहेत आणि -24 घेतलेले आहेत. यांचं मल्टिप्लिकेशन केलं की त्याचं आन्सर येतं 432. त्यानंतर या पॉइंट्स मधील +41 आणि -13 हे दोन इंटिजर्स घेतलेले आहेत. त्यांचं मल्टिप्लिकेशन येतं -533. तर ही आहेत मल्टिप्लिकेशनची एक्झाम्पल. अशीच डिव्हिजनची देखील 4 एक्झाम्पल तयार केलेली आहेत. 12/-28. 12 ही संख्या देखील या पॉइंट्स मधीलच आहे. हे बघा +12. त्यानंतर -28 या ठिकाणी आहेत -28. 12 आणि -28 ह्या दोन्ही संख्या 4 च्या टेबल मध्ये येतात म्हणून या ठिकाणी 4 ने त्याला डिवाइड केला आहे. 4 3 जा 12 आणि 4 7 जा 28. यामध्ये एक निगेटिव्ह इंटिजर आहे त्यामुळे आन्सर देखील निगेटिव्ह नंबर आलेला आहे आणि आपण मायनसचं चिन्ह नियमानुसार न्यूमरेटरला दिलेलं आहे. त्यानंतर -8 आणि -24 हे देखील यामधीलच इंटिजर्स घेऊन भागाकार केलेला आहे. -8/-24 यामध्ये न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर दोघांनाही 8 ने डिवाइड करता येतं. 8 1 जा 8, 8 3 जा 24. दोन्हीही निगेटिव्ह इंटिजर्स असल्या कारणाने याचं आन्सर पॉझिटिव्ह नंबर आलेला आहे. त्यानंतर पुढील उदाहरणामध्ये 12/-15 या ठिकाणी +12 आहेत म्हणजेच 12. त्यानंतर -15 हा देखील इंटिजर या ठिकाणी आहे. 12/-15 हे दोन्ही इंटिजर 3 च्या टेबल मध्ये येतात. 3 ने त्याला डिवाइड केल्यानंतर आन्सर येतं -4/5. त्यानंतर +9 आणि +12 हे देखील इंटिजर आपण या टेबल मधूनच घेतलेले आहेत. 9/12 याचा न्यूमरेटर आणि डेनोमिनेटर दोघांनाही 3 ने भाग जातो. 3 3 जा 9, 3 4 जा 12. याचा आन्सर आहे 3/4. मुलांनो, या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 9 आपला सोडवून पूर्ण झालेला आहे. पुढील व्हिडिओच्या माध्यमातून लेसन नंबर 3 HCF अँड LCM या लेसन मधील प्रॅक्टिस सेट 10 आपण सोडवणार आहोत. धन्यवाद.